मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच आशा वर्कर्सला पोलिसांनी घेतलं ताब्यात। 50 ते 60 आशा वर्कर्स आपल्या मागण्याचं निवेदन घेऊन आल्या होत्या मुख्यमंत्र्यांना भेटायला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा वर्कर्सला पोलिसांनी ताब्यात घेतलं। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता मेळावा होऊ घातला होता। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच निवेदन देण्यासाठी आलेल्या या महिलांना मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो असे सांगून पोलिसांनी ताब्यात घेतलं। बोला। मी मंगला श्रीकृष्ण काकडे, PSC जानेपळ। आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून सर्व आशा वर्कर इथे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु आमचे कोणत्याही समस्याचं निवारण न करता त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांसोबत कसे बोलणार आहोत? आम्ही जे गाव पातळीवर कामं करतो आहोत, आम्हाला तुटपुंजा मानधन दिल्या जाते। आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आमचा जो GR काढलेला आहे शासनाने, त्या GR वर सुद्धा सही करायला ते तयार नाही आहेत। त्यामुळे आम्ही सर्व आशांनी मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देऊ असे ठरविले होते, परंतु पोलीस स्टेशनचे सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि आम्हाला इथून आणून ठेवले। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकत नाही। ते संतोष खरात, पळसखेड जयंती, किनोळा PSC इथून आलेले आणि आज आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्यायचं होतं की त्यांनी जे आम्हाला 15,000 रुपये मानधन मान्य केलं होतं, त्याचा GR आणखीन त्यांनी काढलेला नाही। त्या संदर्भात आम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं होतं आणि जे काही ऑनलाईन कामाची त्यांनी आमच्यावर जी सक्ती आणलेली आहे त्याच्या विरोधातही आम्हाला संप पुकारायचा होता आणि त्याबद्दल आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं होतं। त्याकरता आम्ही आज आलो होतो, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला पंचायत समितीला तुम्हाला नेतो असं सांगून गाडीमध्ये बसून इथे पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। आता आम्ही आमच्या समस्यांचं निराकरण कोणाकडे मागायचं आणि कसं मागायचं हे तुम्हीच आम्हाला सांगा।